मंडळी, या नावामध्येच एक प्रचंड असा इतिहास आहे आणि या इतिहासाची साक्ष देतो तो म्हणजे इथला प्रचितगड. मंडळी, या नावामध्येच एक प्रचंड असा इतिहास आहे आणि या इतिहासाची साक्ष देतो तो म्हणजे इथला प्रचितगड. साधारणतः 8:40ला सुरुवात केली आहे आणि एका ओढ्याजवळ आता आलेलो आहे आणि जवळपास 4 ते 5 तुकडींमध्ये पब्लिक विभागली आहे. तर मंडळी बघू शकता, पूर्ण घनदाट झाडीने वेढलेलं हे रत्नागिरी जिल्ह्यातील शृंगारपूर एक छोटंसं गाव आहे. त्या शृंगारपूर गावाला भरपूर मोठा असा इतिहास आहे आणि साधारणतः मुंबई, पुणे अशा विविध जिल्ह्यातून भागातून दुर्गप्रेमी आणि किल्ल्यावरती स्वच्छता करण्यासाठी ही दुर्ग संघटना टीम आलेली आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये काय ना काहीतरी सामान आहे. इथे रोशननी हातामध्ये मोठं पातेलं घेतलं आहे. अजून पण काही पातेलं वरती गेलेले आहेत. काही ज्या रणरागिणी आहेत, ज्या ताई आहेत, त्यांनी हलकं फुलकं सामान घेतलं असेल, जसं की आपलं चिवडा, फरसाण वगैरे, टॅमॅटो, कांदा. प्रत्येकाच्या हातात काही ना काहीतरी सामान आहे, कारण की गड चढण्यासच साधारणतः 4 तास किंवा 3 तास लागणार आहे. परत जायचं आहे, वरती जेवण करायचं आहे, काम करायचं आहे, संवर्धन करायचं आहे, स्वच्छता करायची आहे, राहायचं आहे, दुसऱ्या दिवशी परत काम करायचं आहे आणि परत माघारी यायचं आहे. साधारणतः 2 दिवस चालणारी ही मोहीम आपण संगमरत्न फाउंडेशन या संघटनेकडून, या ग्रुपकडून करत आहोत. बघू शकता इथे जागोजागी असे नामफलकसुद्धा लावलेले आहेत आणि हे नामफलक पण कधी कधी आपल्याला पटकन दिसत नाही, त्यामुळे आम्ही यावेळेला या मोहिमेमध्ये रिबीन लावत चाललो. ती रिबीन जर तुम्हाला दिसलीच तर मी तुम्हाला दाखवतो. साधारणतः 4 तास अशीच तांगडतोड करावी लागणार आहे. हां, तुम्हाला रिबीन दाखवायच्या होत्या, बरं झालं. हे असं रिबीन लावत लावत आम्ही पुढे पुढे जातो आहे. मागच्या वेळेच्या मोहिमेला ही रिबीन लावलेली, आताच्या मोहिमेला ही रिबीन. म्हणजे रिबीन पण किती झिजतात त्या पावसामुळे. आणि दिशादर्शक पण आहेच, ॲरो केलेले आहेत, जेणेकरून कोण हरवायला नाही पाहिजे. आणि साधारणतः 1 तास झालेला आहे. त्यातली 20 मिनटं तर वजन असल्यामुळे खूप थांबलो आहे. असे प्रत्येक एका तासातले 20-20 मिनटं धरले तरी 1 तास अजून जास्त वाढणार आहे. साधारणतः 4 तास होणार आहेत. 3 तासाचा ट्रॅक असला तरी पण चालायचंच. जाऊया वर 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 वर. तर मंडळी, साधारणतः 2 तासाच्या वरतीच झालेत आणि किती आपण होतं 2 किलोमीटरच्या वरती 2.70 किलोमीटर आता चढलेलो आहे आणि थोडं आता बसलेलो आहे. एक टप्प्यामध्ये एक टीम बसत आहे, पाठी चाललंय आपलं. आणि इथे आता पाणी सप्लाय आलेलं आहे आपला. दमली आहे पब्लिक. 1.5-2 तासामध्येच दमली. 2 तासाच्या वरती अजून 2 तास चालायचं आहे. चालायचं पडण्यापेक्षा चढायचं आहे. रोशनच्या हाताकडे टप आहे, टप बुलेट, मोठाच्या मोठा भांडे. आता ते मी घेतो. ठेव.
म्हणजे टाईम बघायचा पण सोडून दिला आहे, पण शक्यतो 2 तास 20 मिनटाच्या पण जास्त पुढे टायमिंग गेलेलं आहे. आणि इथे जरा आता टोप ठेवलं कारण पठार लागलेला आहे आणि पठाराच्या इथून जो व्ह्यू दिसतो आहे आणि प्रचितगडाची जी पठार रांग आहे ती आपल्याला ही बघा, हे असे अजस्त्र असे कणखर बुलंद असे हे कातळकडे म्हणजे पूर्णतः तासलेत डोंगर दिसते तुम्हाला, तासल्यासारखे आहेत एकदम पूर्ण जे कातळ कडा आहेत त्या. आणि लालपट्टी तुम्हाला परत दिसत असेल. अशा मार्किंग करत 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 आम्ही आता गडाच्या दिशेने चाललेलो आहोत. टोप आपल्याकडे, टोप घेऊया. वरती जेवण बनवायचं आहे, 2 दिवस काढायचे आहेत, त्यामुळे चलो. आणि बरीचशी पब्लिक पुढे गेले आहे, साधारणतः पाठी मी धरून अजून 1 2 3 4 5 6 7 जण आहेत आता पाठी. आणि हा असा काहीसा व्ह्यू दिसत आहे. ते पाणी चालू आहे पिण्याचं काम. पण गडी चढला आमचा काही झालं तरी. आणि मस्त वाटतंय, पूर्ण पाठी नजाराच मस्त आहे, जबरदस्त वाटतंय, अप्रतिम. हो 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 हो, तिथे होतो आपण तिथे. कुठे? हा ते मंदिर आहे तिकडे. हो माय गॉड, तिथं दिसत पण नाही ते मंदिर. आणि त्या मंदिरापासून हे असं जंगल तुडवत 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 डोंगर पार करत करत दरीतून आता ह्या पॉईंटपर्यंत आलेलो आहे. आणि अजून फक्त निम्म्याच्याहून अर्धा राहिलेला आहे, ते पण आपण कव्हर करू. बघू शकता मंडळी, निसर्ग जेवढा सुंदर वाटतो ना तितकंच हे रौद्र रूप आहे, खूप भयंकर. हे बघा रोशनची हालत बघा, पूर्ण होईल की नाही, आज वरती जाईन की नाही. त्यात हे दादा दोन्ही जवळपास 50 55 45च्या आसपास आहे त्यांची वय. आणि साधारणतः 4-5 तासाची तांगडतोड करून ह्या पूर्ण सह्याद्रीमध्ये येत आहे ती लोक. हा चालू आहे, अजून छोटे छोटे बनवतोय कारण की मध्ये मध्ये पाऊस पडतोय, त्यामुळे खरंच ब्लॉग करायला पण कंटाळा आला आता यांच्यासाठी. तुम्ही बघू शकता हा पूर्ण असा तासलेला वाटतो पूर्ण डोंगर. आणि ही अशी डोंगर रांग आणि साधारणतः 6-6.5 तास झालेले आहेत. आणि इथे किल्ल्याची तटबंदी दिसते, पूर्ण तटबंदी. आणि हा किल्ल्याचा महादरवाजा. रोशन ऑलरेडी आतमध्ये गेला आहे. आणि तुम्ही बघू शकता हे परेश दादा येतात आपले आणि त्यांच्या पाठी प्रशांत दादा आहेत. हाय. तर आम्ही ऑलरेडी आलो असतो, परंतु ह्यांच्यासाठी आपण हळूहळू आलो. आणि बघू शकता हा दरवाजा, खूप सुंदर असा दरवाजा आहे. चला आता ह्या दरवाज्यातून आपण आतमध्ये जाऊया आणि थेट प्रवेश करूया. तो म्हणजे अति दुर्गम, अति बलाढ्य आणि जंगलाची प्रचिती देणारा किल्ला म्हणजे किल्ले प्रचितगड. तर मंडळी हा बघू शकता हा दरवाजा आहे. दरवाज्यातून आतमध्ये आलो आपण. इथे पण थोड्याशा पायऱ्या आहेत. दरवाज्यातून आतमध्ये आल्या आल्या इथे बरोबर आपल्याला पाण्याचं टाकायला लागतं. पाणी सध्याच्या घडीला पिण्यायोग्य नाही आहे, पण पूर्ण बघू शकता हे सगळं तिथे बघू शकता. हे बघा तिथे दगडी आहेत, म्हणजे बांधीव टाक आहे, खोदलेलं तर आहे परंतु बांधीव आहे. आणि जांबा दगड तर आपल्याला जागोजागी दिसत आहे. पायऱ्यांना पण जांबा दगडच वापरलं आहे. पाणी बघू शकता पिण्यायोग्य नाही आहे, पण टाकं होतं. टाकी तर एवढी आहेत मंडळी किल्ल्यावरती, जेणेकरून आपल्याला एवढं कळतं की किल्ल्यावरती राबता तेव्हा मोठ्या प्रमाणात होता. म्हणजेच माणसांची कॅपॅसिटी किल्ल्यावरती भरपूर असणार. आणि हे वरचं सध्या दृश्य आहे, तिकडे थोडं चॉकलेटी आणि इकडे पूर्ण हिरवळ पसरली आणि ते बारीक बारीक फुलं आली आहेत. आणि आपली गडी लोक चाललेली आहेत, गडी आचारी. सर्वात शेवटची बॅच आम्ही आहे, सर्वात शेवटची. गडावरती लोक गेली, गडावरती लोक झोपली, गडावरती लोकांनी आराम केला आणि आता आम्ही पोहोचतोय. हा कारण परेश खानविलकर पण आले.
हा आलीत तुम्ही, जिद्द सोडली नाही. हो, यांच्याकडनं मला 1000 रुपये भेटणार आहे. चांगलं दिसतोय वरतून. थांबा थांबा, चालूच ठेवतो, कॅमेरा चालू ठेवतो, बघायचं आहे मला पण. ओ हो 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 हो, प्रेम प्रेम, सौंदर्य, सुख, आनंद बघू शकता. एक नंबर, एकच नंबर. तो खालचा जो डोंगर होता तोच असा वरती येतो, वरती येतो, वरती येतो, परत त्याचा पठार बनतं आणि पूर्ण हे सगळं सह्याद्रीचं सौंदर्य. बहुतेक इथलाच कुठला तरी भाग सांगली साताऱ्याचा आहे आणि जिथून आपण आलो तो सगळा कोकणातला भाग आहे. वरती गेलो तर आपल्याला 2 खळ्यांमधलं जो जंगल दिसेल तो पट्टा पण आपल्याला वरती जाऊन दिसेल. चला तर आता जास्त वेळ नको घालूया आणि किल्ले प्रचितगड पूर्ण एक्सप्लोअर करूया. मंडळी, आम्ही यायला जवळपास 6 तास लागले. पब्लिक 3-4 तास आधी झालेली आणि जाणारच आता. हे करत करत तिकडेच जात पोचतो. व्लॉग येतो. कॅन घे रोशन, चल जाऊया. सफेदवाला. तर हे लोक ऑलरेडी आलेले. जेवण तयार आहे, तिकडे जेवण बनते आणि इथे बॅगा ठेवल्यात. हे मंदिर आहे मंडळी. हे तुम्हाला नंतर मी फोटोज टाकीन, तिथे देवी आहेत ते फोटो टाकीन. आता मी टाकत असेल, बघत असाल. चल रोशन जाऊया. तर आता आपण पाण्याच्या टाक्याजवळ जातोय. बघता बघता हे सगळे तोफा वगैरे ह्यांच्या पण मी तुम्हाला फोटो पाठवतो. तर असं काहीसं जेवढं काही उरलेलं शिल्लक अवशेष हे आपल्याला दिसतात. येताना फक्त आपल्याला एक टाकं दिसलं, त्याच्यानंतर मेन टाकं आहे तिकडे आणि पाण्यावर जवळ जाऊ आता. जोरदार काम चालू आहे संवर्धन. इथे पण पायरी आहे. हे असे अवशेष असतात परंतु जंगलामुळे ते दिसत नाही आपल्याला. हो, पाण्यासाठी बरोबर आहे ना टाक्याजवळ? ओके, सावकाश. किती वेळ अजून? 10 मिनिटं. नाही, पाणी पाणी हा इकडेच इकडेच आहे ना टाक्याजवळ. पिण्याचं पाणी काय याच्यामध्ये? अच्छा, हा. पाणी तर मंडळी खूप लागणार आहे कारण ऑलरेडी चढून आलो आहे, त्याच्यामध्ये घाम फुटला आहे. भले पाऊस येऊन दे नाही तर हवा सुटून दे, पण पाणी हे पाहिजे कारण आपण चढून आलो आहे. त्यामुळे पूर्ण हापसायला होतं, दम लागतो, घाम येतो. त्यामुळे बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, पाणी हे पिण्यासाठी गडावरती एक गोष्ट चांगली आहे की गडावरती पाण्याचं टाकं आहे. आता आम्ही पण इथे एक ड्रम आहे तो घेतला आहे सोबत. नंतर खाली उतरत हे बघा पायऱ्या, परत पायऱ्या. म्हणजे हे थोडंफार आहे ना मला सुधागडसारखं वाटतंय. म्हणजे सुधागडचा मेन दरवाजा कुठे, सुधागडचा पठार कुठे आणि सुधागडचं पाण्याचं टाकं मेन आहे ते भलतीकडेच आहे. त्यासाठी परत खाली उतरायला लागतं आणि परत वरती यायला लागतं. त्यातलंच थोडाफार हा किल्ला आहे. आणि बघू शकता जबरदस्त वातावरण. थेट आता पाण्याच्या टाक्याजवळ जातो कारण ते टाकं तुम्ही बघा, एकदम बिस्लरीपेक्षा पण शुद्ध पाणी. जवळपास इतिहासामधलं टाकं असून आजही त्याच्यामध्ये आपल्याला पाणी दिसणार आहे. आता त्यांनी मला आठवण केली पटकन, मला लक्षातच नव्हतं. तर मंडळी ऑलरेडी वरती काम चालूच आहे जे आपण मंदिराच्या समोर बघतोय. आणि काही मंडळी ते पिण्याच्या पाणी म्हणजे त्यांना पाणी वाटप मंत्री घोषित केले, सगळे पाणी व्यवस्थापन चालू आहे. आणि श्रीधर आणि मी फक्त इथे जरा राजवाड्याचे अवशेष बघणार होतो. तर श्रीधर भाऊ आपल्याला बोलले की इथे पण एक टाकं आहे. हे टाकं आधी कसं होतं त्याचा मी फोटो दाखवतो. आणि आता हे टाकं बघा, एक तर डोक्यामध्येच काम किती मजबूत होतं ह्याचं एक उदाहरण आहे. हे जेवढा पण आहे सगळ्या हे रानटी झाडं ही सगळी आता काढलेली आहे. आणि हे पूर्णच्या पूर्ण टाकं आहे हे आता मोकळं झालेलं आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात इथे टाकं आहेत, इथे पाण्याचे अवशेष आहेत. पाण्याची जास्त मोठ्या प्रमाणात इथे व्यवस्थापन आहे, त्यामुळे गड किती राबता होता हे आपल्याला इथे कळतं. तेच पाणी जोड टाकं आहे आणि हे पाणीसुद्धा पिण्यायोग्य आहे. फक्त गाळ आहे. हे बघा पूर्ण पाणी शुद्ध आहे. आतलं तळ पण दिसतोय, आवाज घुमतोय. याला जोड टाकी बोलले जातं कारण की त्याला खांब असतात, त्यामुळे खांब टाकी किंवा जोड टाकी असं याचं नाव आहे. झालं आता. आणि आपण हे बघून मगाशी ते पाणी आपण पियालेलो पण आणि तो ड्रम पण भरलेला. परत तो ड्रम खाली आला म्हणजे पाणी धपाधप संपतं आहे वरती कारण तेवढं पाणी लागतं पण आहे. कारण की घाम आणि पाण्याची तहान तशी भरपूर लागते. पुढे जाऊया तिकडे, त्या बाजूला तिकडे काही अवशेष आहेत राजवाड्याचे.
नक्कीच वरती राजवाडा असणार, कारण की स्वतः छत्रपती संभाजी महाराज इथे त्यांचा राबता होता. शृंगारपूर त्यांचं सासर असल्यामुळे त्यांचा इथे राबता असणार आणि त्यांचा राजवाडा हा प्रचितगडावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. लवकरच आपण त्या राजवाड्याजवळ जाऊया. आता पुन्हा एकदा तुम्हाला टाकं दाखवतोय बघा. तर म्हणजे तिकडे आता आपण होतो मगाशी, तिकडचं टाकं स्वच्छ केलं आणि टाक्याला एक नवीन संजीवनी दिली आणि पाणी आपल्याला दिसायला लागलं. इकडे एक टाकं आहे, ह्या टाक्यामध्ये ऑलरेडी गाळ आहे, हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे, परंतु इथे पण मोठ्या प्रमाणात झाडे होती. आता तोडत चाललं आहे श्रीधर दादा इथे, आणि इथे आपल्याला पायऱ्या दिसत आहेत, बघू शकता. ह्याच्यात पडलं तरी चालेल, कारण की ऑलरेडी ह्याच्यात गाळ आहे. पुढच्या येणाऱ्या जी कुठली मोहीम असेल मे महिन्यात येईल उन्हाळ्यात, तेव्हा हा नक्कीच गाळ स्वच्छ केला जाईल. आता इथे पण मला तिथे नीट बघितलं गेलं ना तर बघू शकता, हे बघा इकडे मोठे मोठे दगडी चौतरे दिसतात आहेत. तिथूनच आता तसंच आपण येऊया आणि हा तुम्हाला पूर्ण स्वच्छ दिसेल. मी आता लाईव्ह बोलतोय, म्हणजे हे चालूच ठेवतो, फक्त तुम्ही आता चालूमध्येच बघा की हे पूर्ण कसं स्वच्छ दिसतंय. आता हे असं आहे आणि थोड्याच वेळात कसं होईल. आता ते एकदम घुसू नका हो, तिथे घुसाल तेवढं जास्तच जाल. इथून जाल काय, इथून पण पडायला नाही ना, तिथून पडणार नाही ना तुम्ही. हां पूर्ण झाडी, हे जशी झाडी आहेत ना तिथे इथे होती, पण इथे आता हटल्यानंतर हे बघा पायऱ्या. हे असं आहे मंडळी, आपल्या गडकिल्ल्यांवरती अजून पण अवशेष आहेत, परंतु ह्या झाडी आणि सर्व म्हणजे काय बोलतात, ग्रहण करणारा जो निसर्ग आहे त्याच्यामुळे सर्व ग्रहण करतो निसर्ग आणि सर्व त्याच्या पोटाखाली घेतो. आणि पोटाखाली घेतल्यानंतर तिथे झाडी उगवली जातात आणि झाडां वाढल्यामुळे आपल्याला हे काही अवशेष दिसत नाही. आणि अवशेष जर बघायचे असतील तर अशा संवर्धन मोहिमा व्हाव्या लागतात, कारण संवर्धन केलं गेलं, स्वच्छता केली गेली, त्या स्वच्छतेतून जे काही आतली महत्त्वाची वास्तू आहे ती आपल्याला दिसते. त्यामुळे स्वच्छता, गडकिल्ले जपणे हे जर शिकायचं असेल तर कुठल्याही गड संवर्धन संस्थेबरोबर तुम्ही एकदा मोहीम करून बघा. आपली आजची मोहीम आहे ती संगमरत्न फाउंडेशन या टीमसोबत, या दुर्ग संवर्धनेसोबत आजची आपली मोहीम आहे. येत्या मोहिमा पण प्रचितगडावरती लागतीलच. तर ज्यांना कोणाला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि गडकिल्ले राखण्यासाठी, जपण्यासाठी जर हातभार लावायचा असेल तर एकदा नक्की कोकणातच जर तुम्ही असणार आणि रत्नागिरीमध्ये तर तुम्ही राहत असाल तर नक्कीच या प्रचितगडासाठी, या प्रचितगडाच्या संवर्धनासाठी नक्कीच या. बघू शकता किती महत्त्वाच्या वास्तू दिसत चाललेल्या आहेत. तिथे पण पूर्ण झाडी होती. आता दगडाची जी कातळ शिळा आहे ती पूर्ण शिळा दिसायला लागली आहे. आता तो शिळा असा चौकोन होऊन इथपर्यंत येतोय आणि परत इथे झाडी आहेत. फक्त तुम्ही टायमिंग पण बघा पाहिजे तर साधारणतः 3 मिनिटामध्ये हे पूर्ण गवत, ही पूर्ण टाकं इथे स्वच्छ झालेलं आहे. अजून फक्त 2 मिनटं आणि ह्याचा कायापालट, ह्याचा चेहरा मोहरा पूर्ण बदलून जाईल. हे सगळं रानटी गवत आहे, रानटी झाडी आहेत. फक्त संवर्धन करताना स्वतःची काळजी घ्यावी लागते, कारण की काटे भरपूर असतात, विंचू असतात, साप असतात. त्यामुळे काळजी ही स्वतःची घेतलीच पहिली पाहिजे. ही सुकलेली झाडं आहेत मंडळी. गडावरती येताना, चढताना आणि पाण्यामध्ये पण बेडकं खूप दिसत आहे आणि मासे आहेत बारीक बारीक, ज्याला आपण गप्पी मासे बोलतो. गप्पी मासे पाळा, हिवताप ताळा, थोडा तसाच प्रकार. कारण की हे जे छोटे छोटे मासे आहेत ना तेच टाक्यांना स्वच्छ ठेवतात. आणि हे सगळं गवत आता आपण इथे स्वच्छ केलं. काही वेळापूर्वीचा फोटो आणि आत्ताचा फोटो मी तुम्हाला इथे दाखवतो. सोबतच तुम्ही प्रॉपर रेकॉर्डिंगच बघत आहात. सह्याद्रीमध्ये आढळणारी कारवी आणि ही कारवीची झाडं, ह्या वेली मोठ्या प्रमाणात सह्याद्रीचा श्वास आहेत. पण त्या श्वास सध्या झाडांना, गडकिल्ल्यांना विळखा घालून आहेत. बघितलं काय होतं आणि काय झालंय. पडायला गचकन आंघोळी होऊन जायची. हा
हा वरचं घ्या. कारण हा किल्ला तुम्ही मगासपासून बघत आहे, आपल्याला स्वतःला 6-7.5 तास लागलेले आहेत. कारण की ते 2 काका त्यांना चढवायचं होतं वरती, कारण ते माघार घेत होते. तर काही करून त्यांना चढवायचं होतं. बाकी मंडळी आपली 3.5-4 तासामध्ये वरती आलेली आहे. आणि 3.5-4 तास मंडळी, एक पिक्चर 3 तासाचा असतो. विचार करू शकता हा किल्ला किती मोठा आहे. हा बघितलं मंडळी, 5 मिनिटामध्ये हे एवढं सगळं एका मावळ्याने फक्त आपल्या साफ केलेलं आहे. एका मावळ्याने फक्त मंडळी 5 मिनटं तुम्ही गड किल्ल्यावरती दिलेत. फक्त यावं लागतं मंडळी. 5 मिनिटामध्ये तुम्ही एवढं काम एका माणसामध्ये करू शकतात. आणि अशीच जर 500 मावळे तयार असतील तर प्रचितगडाचा कायापालट व्हायला वेळ नाही लागणार. आता मी तुम्हाला डायरेक्ट फोटोज दाखवतो. हो मंडळी, हे आहे साफ झाल्यानंतर टाकं. आता आपण राजवाड्याकडे चाललेलो आहे. राजवाडा कुठे आहे? राजवाडा तो आहे काय? हा बघ राजवाडा, हा बघ. चल ये बघू. मग तेच परत नंतर मग बघायची गरज नाही ना. आणि जर घेतलं संवर्धन हाती तर मग जाऊ. तर ही काहीशी वाट आहे. बाले किल्ला असा तर मला तर वाटतंय, बघायला गेलं तर जो आपण जिथे तोफा आहेत आणि मंदिर आहे तोच बाले किल्ला आहे. कारण तो सर्वात टॉपचा भाग आहे. कारण राजवाडा बघू शकता इथे आहे, आणि हा उंचवट्याचा भाग आहे, आणि त्याच्याहून उंचवट्याचा तो 3रा भाग आहे, आणि तोच पुढे तो पठार बनतो. तो बाले किल्ला असू शकतो प्रचितगडाचा. जागोजागी फक्त डोंगर तासल्यासारखा दिसतो. आणि ही जी रेंज आहे ही सगळी सांगली साताराची साईड आहे. ही सांगली सातारा, आणि आपण येलो होतो त्या बाजूने कोकणाच्या पट्ट्यातून रत्नागिरी. 3 जिल्ह्यात विभागलेलं आहे मंडळी. 2 जिल्ह्यामध्ये सध्या वाघरा प्रकल्प असल्यामुळे तिकडची वाट बंद झालेली आहे. नंबर वाडा आहे जबरदस्त. फक्त आतमधून स्वच्छता झाली ना तर जबरदस्त वाडा. खूप सुंदर. फोटो काढायचा आहे, काढून घे. एम्प्टी फ्रेम. जिथे महाराज राहिले मग त्या किल्ल्याचा फोटो नको. चप्पल काढू. चप्पल काढा ना आतमध्ये तर काय सगळंच रानच आहे आता. खरंच राजवाडा सुधारला पाहिजे यार. मग काढायचंय. खूप मोठा आहे यार. काळा पाषाण आहे मंडळी, पूर्ण काळा पाषाण. 5 फुटा एवढे आहे. आणि ह्याच्यावरती पण ह्याच्यावरती वासे असणार, आणि तेच वासेंना चांगल्या शालूसारख्या जे कापडा असतो तो कपडा असणार पूर्णतः. कारण की राजबिंडासारखा साज असणार ह्या राजवाड्याचा. आणि सध्या त्याची अवस्था ही अशी आहे. मंडळी इथून आलो, हा पठार आहे, हा राजवाडा आहे. पण आपण इथून आलो ना, ह्याच्या खाली काय बघा, हे बघा, ही तटबंदी आहे पूर्ण. ही पूर्ण तटबंदी आहे. म्हणजे किल्ल्याला स्वतःची असा हेच नव्हती, संरक्षण काढा नव्हती, त्यामुळे ही तटबंदी बांधली आहे. आपण आलो ना, ती तटबंदी होती पूर्ण. ही तटबंदीच्या वरतून आलो. गवत आहे जास्त नाही, इथेच आहे, जवळच आहे कुठेतरी. अजून एक टाक आहे मंडळी. फक्त विचार करा पाण्याचा साठा किती होता, आणि पाण्याचा साठा असल्यामुळे इथे राबता केवढा असणार. पण इथे आता सध्या भरपूर रान वाढले, त्यामुळे नकोच आपल्याला जायला, कारण की खूपच रान वाढले इथे. आणि ही पाटून आहे ती पूर्ण राजवाडा, हा पाठच्या बाजूने. काहीतरी मोहीम लागेलच. हे सगळं स्वच्छ करून टाकू. हे सगळं स्वच्छ करू, राजवाड्याला आपण मोकळा श्वास देऊ, आणि राजवाड्यावरती आपण भंडारा उधळूया. श्री प्रचितगडावरती राजवाडा मुक्त करून टाकूया. सध्या अर्ध्याहून जास्त किल्ला आपण बघितला. चला आता परत मूळ स्थानी जाऊया, जिथे आपल्या बॅग आहेत. कारण जेवायची वेळ झाली आहे, आणि टायमिंग झालेलं आहे 5:04.
हा मस्त आहे. ह्या फावडा नाही चांगला. संध्याकाळी आम्ही येऊ 6 वाजेपर्यंत. पुरा तो हातीवाले असतात ना ते हाताने पहिले साफ करतात. कुठल्या हे काय बघा जरा. थांबा थांबा, काढा ना त्याच्या. हे बघा याच्या खाली खालचं काढा ना साईड साईडने जरा, पहिला हाताने. हे बघा ना. हो थांबा, काय काय सगळंच काढायला लावतं दगड काहीतरी. तरी पण ओके चला घ्या. रवान दिलं सोच. बरोबर. तर इथे तर ही पायरी आहे पूर्ण. तेव्हाच्या पायऱ्या पण कशा असायच्या, नुसतं अशाच नाही, चारी बाजूने. हा, व्यवस्थित हा, एकदम. चारी बाजूने डिट्टो. आणि मग तुमचा आतमध्ये प्रवेश मेन. हा तेवढंच आहे ते. जबरदस्त आहे. नदीच्या काठाला मंडळी सकाळ झालेली आहे आणि सकाळचा नजारा बघा, छान नजारा आहे. आणि आता आपण चाललोय ते म्हणजे पाण्याचं टाकं बघायला. आणि गडावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे. म्हणजे पाण्याची व्यवस्था तशी खूप छान आहे. आणि ते टाका आहे ना मस्त एकदम बिस्लरीच्या पाण्याला सुद्धा लाजवेल असं ते पाणी आहे. तर चला आता आपण ते टाकं पाहूया. आणि टाकं पाहायच्या नंतर ह्या साईडला राजवाडा आहे, तर आपण राजवाडा सुद्धा बघून येऊ आता. चला. टाक्याचं स्ट्रक्चर बघितलं का तुम्ही? हे आपण कुठे बघितलं होतं तर आपला अलिबागचा किल्ला आहे ना, अलिबाग किल्ला, त्या किल्ल्यावरती महादरवाजेच्या इथे आपण असं हे स्ट्रक्चर बघितलं होतं. याला कीस्टोन स्ट्रक्चर बोलतात. कारण कीस्टोन स्ट्रक्चर का कारण ह्यातला एक जरी दगड काढला तरी हे पूर्ण असं बंदिस्त होऊन जाणार, म्हणजे पूर्ण ढासळणार. अशा प्रकारे याची रचना केलेली आहे आणि या रचनेला कीस्टोन स्ट्रक्चर असे बोलतात. यात पाणी बघू शकताय बघा, पूर्ण याचा तळ दिसतोय खालचा.
दुसरा दिवस उजाडलेला आहे आणि आपण आहोत किल्ले प्रचितगडावरती आणि साधारणतः सकाळचे 9:37 झालेले आहेत. ओके हां 9:40च्या आसपास आहे वेळ. परत संवर्धन सुरू झालेलं आहे. सकाळी 7-8लाच संवर्धन सुरू झालेलं आहे. हे बघू शकता. आपण इथून आलो वरती. इथे महादरवाजा आहे. हे पाण्याचं टाकं जे आपल्याला येताना लागलेलं आणि इथून जर आपण आलो तर इथं हा बुरुज आहे. आता हे बुरुजाचं काम चालू आहे संवर्धनाचं. आणि हा पूर्णच्या पूर्ण जंगलाचा परिसर, जंगलाचा भाग. तर मंडळी इकडे ते महादरवाजा आहे. वरती पठार आहे. पठारावरती सर्व बाकीचं अवशेष वगैरे मंदिर वगैरे संवर्धन चालू आहे. ते इथे तलाव आणि मगाशीच आता तुम्हाला दाखवलं ते इथे आपण आलेलो आहे ते म्हणजे बुरुजावरती. आणि हा पूर्ण सह्याद्रीचा पट्टा आणि आजूबाजूला गावं. मला म्हणजे पहिलं तर शृंगारपूर दाखवा इथे कुठे. हे समोर मंदिर दिसतंय. हा हे बघा इथून आपला ट्रॅक चालू झालेला. हे ते मंदिर आहे तो शृंगारपूर. भैरी भवानीचं. भैरी भवानीचं मंदिर आहे. जीच गडदेवता आहे आणि कोणाला गडापर्यंत येता येत नाही त्यामुळे ते गावाला बेस विलेजला मंदिर बांधलेलं आहे. आणि इथे कुठेतरी धरण आहे. पलीकडे गाव आहे तिवरे. हा हे जो पट्टा दिसतो शेतीचा कुठला वाला तो. हा शेतीचा पट्टा दिसतोय. अच्छा हा वाला तो तिवरे गाव. हे 2 गाव. त्या तिवरे गावातून पण वाटेगडावर आहे. हे सध्या तरी बेस विलेज बोलू शकतो कोकणातले वरती वाटा येण्यासाठी. तिवरे गाव आणि शृंगारपूर. परत ह्या पठाराच्या खाली काथुर्डी म्हणून एक गाव आहे. हे छोटंसं पठार आहे त्याच्या पाठी काथुर्डी गाव. वाट आहे यायला. हा पण ती लांब आहे थोडी. ओके. त्याच्या पलीकडे जे धरण दिसतंय हा ते कुठऱ्याचं धरण आहे. हे बघा इथे पूर्ण आजूबाजूला पठार आणि डोंगर आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे. त्याचं ते जे धरण आहे त्याचं नाव आहे कुठरे धरण. कुठरे धरण. कुठरे. आणि तिकडे पण काही आहे. ती नदी आहे का. धरण आहे ते उमरे धरण. उंबरे धरण. हा उंबरे धरण. उंबरे धरण. अच्छा एवढा ना पट्टा. शृंगारपूरच्या समोर वरती गाव दिसतोय तो निवळी हा गाव आहे. दिसतोय निवळी. ओके. म्हणजे हा पूर्ण असा संगमेश्वर पट्टा आहे. हम्म. अगदी त्या डोंगरापासून ते उमऱ्याचं धरण दिसतंय त्याच्या पुढं अगदी जो जिथपर्यंत नजर जाते तो संगमेश्वर पट्टा आहे. आणि हा संगमेश्वर तालुका आहे. हा पूर्ण तालुका आहे. अच्छा एवढा पूर्ण घेरा जो आहे आणि घेऱ्यामध्ये जेवढी पण गावं जेवढे पण धरण आणि जेवढे पण सगळे जंगल वाढलेलं आहे ते पूर्ण संगमेश्वर तालुका आहे. ओके.